मस्त चटपटीत चवीची ही डाळ आहे. आहा, काय दिसते बहारदार. आणि लहान भुकेसाठी नाहीये, 3-4 लोक बसली तर हे संपायला काही वेळ नाही लागत. चमचाभर घेतलं की थांबावूच नाही शकत माणूस, मी तुम्हाला खरंच सांगते. त्यामुळे ही एवढी डाळ जवळपास 1/2 किलोच्या वर आहे. वाढीव म्हणून मी शेंगदाणे पण घातले, पण मी तुम्हाला खात्रीने देते एकदा बसले की 4-5 लोकांच्या सिटिंगमध्ये संपूर्ण जाते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चटपटीत स्नॅक्सचा प्रकार करूयात. मसाला चणा डाळ. चला, साहित्य फार काही लागत नाही. 1.5 कप चणा डाळ घ्यायची. यामध्ये भरपूर पाणी घालायचं. 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. आता या धुतलेल्या डाळीमध्ये पुरेसे पाणी घालूयात आणि 5 तास तरीही किमान व्यवस्थित भिजवून घ्यायची. आता ही चणा डाळ बरोबर 5 तास भिजत घातली होती. भरपूर पाणी डाळीने शोषून घेतलं आणि हे बघा मस्त अशी टुम्म फुगली. आता या डाळीतलं पूर्ण पाणी उपसून काढायचं. पूर्ण पाणी काढलं की एक 5 मिनिटं तरी अशी निथळायला ठेवूयात. डाळ 5 मिनिटं जेमतेम निथळायला ठेवली. आता एका सुती कापडावर काढायची आणि पसरवून घेऊ. डाळीतला ओलसरपणा अजिबात काढायचं नाही, हलकीशी फक्त हडकवून घ्यायची. अर्धा तास फक्त अशी सुती कापडावर पसरून ठेवा, म्हणजे त्याचा ओलसरपणा जाईल. म्हणजे डाळ तळत असताना आहे ना, ते असे तेल उडणार नाही. हाच फक्त एक हेतू आहे. कापडावरची डाळ मी इथे डिशमध्ये काढून ठेवली. ओलसर डाळीतलं पाणी पूर्ण टिपून घेतलं आणि ही अशी झाली. डाळ ओलसरच आहे, पण डाळीवर जो पाण्याचा थर होता तो पूर्ण निघालाय बघा. माझ्या हातावर डाळ घेतली तर पाणी नाही लागत आहे. हे असं डाळ हडकवून घ्यायची. आता मसाला डाळ करतोय तर त्याला मसाला तयार करूयात. आपलं मधुराज रेसिपीची बॅडगे मिरची पावडर पचायला हलकी जाते, रंग सुरेख येतो आणि कोटिंग छान चढतं. तर चमचाभर बॅडगे मिरची पावडर मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. साधारण 1-2 चमचे तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा, चाट मसाला 1/2 चमचा. अतिशय चटपटीत होते चाट मसाल्यामुळे. काळं मीठ 1/2 चमचा. आता हे मिसळूयात. वा. आणि मसाला चणा डाळीचा हा मसाला तयार आहे. आम्ही जे करायचो, माझी काकू स्पेसिफिकली यामध्ये एक्सपर्ट होती. तर ती काय करायची, ती फक्त लाल तिखट भुरभुरायची, इतर काहीच नसायचं. हे बाकी चाट मसाला वगैरे आता बदलत्या काळानुसार ॲडिशन. आणि हे जे काळं मीठ आणि चाट मसाला घातलं आहे हे ऑलरेडी खारटं असतं, त्यामुळे वाढीव मीठ घालणार नाही. पण तुम्हाला वाटलं तर चव घ्या आणि लागलं तर थोडं मीठ पण घाला. मसाला तयार आहे. चला आता डाळ तळूयात. तर हे डाळ तळताना तेल व्यवस्थित गरम हवं आणि मंद आचर, गुलाबजामसारखं तळायचं नाही. व्यवस्थित तेल, म्हणजे चकलीसाठी कसं आपण तेल कडकडीत गरम करून मग गॅस मंद आचर करतो तसं. आणि डाळ तेलामध्ये सोडताना ती हातावर उडू नये असं वाटलं तर सरळ अशी झाऱ्यामध्ये घ्यायची, म्हणजे डाळही भरपूर बसते आणि अलवार तेलामध्ये सोडायची, म्हणजे शिंतोडे पण उडत नाही आणि डाळही व्यवस्थित घातली जाते तिला बघा. आणि आता ही छान तळून घ्यायची. तळताना मात्र मंद आचर करा. हे बघा, छान अशी ढवळत तळून घ्यायची. आता हे भजी तळलेलं तेल आहे. जस्ट आता त्यामध्ये काहीतरी तळलंय त्यामुळे ते असं दिसतंय, पण तेल काही खराब नाही. डाळ मस्त तळली गेली हे कसं ओळखायचं? पहिली गोष्ट, डाळ बघा आधी टाकली तेव्हा खाली कढईच्या बुडाशी गेली, पण ती छान तळली गेली की अशी तेलावर तरंगते आणि त्यामध्ये बुडबुडे पण खूप कमी होतात. आता यापुढे नाही तळायची, नाहीतर मग त्याचा रंग बदलतो. डाळ काढूयात. वा, बघा येतो आवाज कडूम. आणि ही टिश्यूवर घालायची. अगदी सोपी प्रोसेस आहे. याच प्रकारे सगळी बॅच तळून घ्यायची, पण याच्यावर आपण थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला आता असं वाटत असेल हे झालं मसाल्याला, आणखी काहीतरी आहे
ते पुढे बघूयात, पण सगळी आता डाळ मी तळून घेते. चला, इथे सगळी डाळ तळून झालेली आहे. फार वेळ नाही लागत. पण तुम्हाला सांगते, लहान भुकेसाठी म्हणून तुम्ही हे जर प्लॅन करत असाल ना, अजिबात करू नका. मोठमोठ आणि चमचाभर जरी घेतलं ना तरी ते असंच हडपून जातं. त्यामुळे हे असंच फक्त चमचाभर प्रसादासारखा खायचा खाऊ आहे. लहान भुकेचा अजिबात नाही आहे. म्हणजे दिसलं की एकदा तोंड सुरू झालं, 4-5 जणात एका सिटिंगमध्ये, 4-5 पण नाही, 3-4 जणातच एका सिटिंगमध्ये संपून जाते. चला, आता पुढची स्टेप आहे पुरून उरावं म्हणून. अदरवाईज आम्ही हे कधी करत नाही. शेंगदाणे थोडे तळून घेऊयात, जेणेकरून थोडं तरी ते पुरून उरेल डाळ म्हणून. बाकी काही नाही घातले तरी काही हरकत नाही. आम्ही हे पुढचे जिन्नस काहीच घालत नाही, फक्त तळलेली डाळ, लाल तिखट आणि मीठ इतकंच असतं. आता छान खरपूस होईपर्यंत शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे मस्त तळून झाले. आता यातलं तेल निथळून घ्यायचं आणि हे खरपूस तळलेले शेंगदाणे खरपूस तळलेल्या डाळीवर. शेंगदाणे खरपूस तळा, नाहीतर डाळ मऊ पडून जाईल. कच्चे पण ठेवू नका. पुढची स्टेप पण वाढीव आहे. लसूण तळते. आम्ही लसूण घालत नाही, कारण महालक्ष्मीचा नैवेद्य असतो. लसूण मात्र अगदी मंद आचेवर तळा. काय होतं, आतमध्ये कच्चा राहिला तर डाळ मऊ पडून जाते. त्यामुळे बघा, तेलाला अजिबातच ताव नाही. अगदी मंद आचेवर हे तळत राहूया. चला, लसूण तळत आला. हे बघा, आतपर्यंत असा खरपूस झाला पाहिजे. अजून काढणार नाही मी. आता यावरच कढीपत्ता घालूया आणि कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा. ओलसरपणा त्यामध्ये ठेवायचं नाही. आता गॅस बंद करते. यातलं तेल छान निथळून घ्यायचं आणि हे सरळ जाईल शेंगदाण्यावर. सगळीच जय्यत तयारी झाली. आता याच्यावर मसाला घालूयात. हा जो मसाला तयार केलाय, हा अंदाज आहे. तुम्हाला कितपत तिखट लागतं, कितपत गोड लागतं, अगदीच तिखट खात नाही, त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण छान कोट होतो हा मसाला. एकदम कुरकुरीत होते डाळ आणि मसालाही छान कोट होतो. वा वा वा, मस्त गरम गरम आहे. अजून जस्ट तळली आहे. वा, इतकी कमाल होते ना बाबा. करून बघा. पुन्हा भेटूयात. मस्त राहा, खुश राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.